ही अंडा मसाल्याची रेसिपी आहे ना, एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही जिभेवरची चव विसरणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं. याच्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, थोडेसे काजू आणि 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे. थोडंसं मीठ घालून याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. तर बघा, या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. खूप जास्त आपल्याला डार्क नाही करायचे, म्हणजे असे काळसर भाजायचे नाहीये. बघा, या पद्धतीने सॉफ्ट करून घ्यायचे. आता हे आपले कांदे परतून झाले. आता आपण हे थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आणि इथे अंडे घालून घेतले. अंड्यांना मी कट करून घेतलेलं आहे, म्हणजे आतपर्यंत हा जो मसाला आहे ना तो लागेल. तर बघा, थोडीशी हळद पावडर, लाल मिरची पावडर घालून घेतली आणि आता याला हलकंसं परतून घेऊया. तर बघा, अंडे या पद्धतीने परतून झाले की आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि ग्रेव्ही बनवायला घेऊया. त्यासाठी ना हा मसाला आधी बारीक करून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला करून घेतला होता तो टाकून घ्यायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलंय. यामध्ये जिरं घालून घ्यायचं, 1 कलमीचा तुकडा घालायचा आहे, 3 लवंग घालून घेतले आहे, 1 तेजपान घालून घेतलं आहे, 7 ते 8 मिरे घालून घेतले आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं आहे. आता हे वाटण आहे ना आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने चांगलं परतून घेऊया. तर थोडासा रंग चेंज होईपर्यंत मी इथे परतून घेतलाय. आता मसाल्याला साईडला ना तेल सुटायला लागलाय. आता सुखे मसाले घालून घेऊ. तर यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, मसाला या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. परत याला मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालून घेऊ. तर दही आहे ना आंबट नाही पाहिजे, म्हणजे ताजं दही घालायचं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला झाकून शिजवून घेऊ, म्हणजे ना दह्याला सुद्धा तेल सुटेल. तर मी इथे झाकून 3-4 मिनटं शिजवून घेतलं. तर बघा, मसाला आपला चांगला परतून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे गरमच पाणी घालायचं आहे. तर बघा, गरम केलेलं पाणी घालून घेतलं आहे. आता तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे ना तसं इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता हे अंडे फ्राय करून ठेवले होते ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण याला झाकून शिजवून घेऊ. तर बघा, झाकून मी इथे 7 ते 8 मिनटं चांगलं मंद आचेवर होऊ दिलं होतं. आता बघा, ग्रेव्ही आपली मस्त अशी घट्टसर झाली आहे. तर ही ग्रेव्ही आहे ना थोडीशी घट्टसरच चांगली वाटते, खूप जास्त पातळ करू नका. तर बघा, मस्त असा अंडा मसाला तयार झाला आहे. सर्वात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम घातलेली आहे. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल ना तर तुम्ही दुधावरची साय घालू शकता. सोबत थोडीशी कसुरी मेथी घालून घेतली. परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त असा जबरदस्त हा अंडा मसाला तयार झाला आहे. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय.